मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8व्या हप्त्याला आज मंजुरी मिळाली आहे। या मंजुरीमुळे बघा राज्यातील लाखो शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता केंद्र सरकारची PM किसान योजनांचा 21वा हप्ता नुकताच शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता जमा झाला आहे। त्यामुळे बघा, आता नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची शेतकरी बांधव उत्सुकतेने वाट पाहत आहेत। मित्रांनो बघा, नेमकं कोणत्या तारखेला हा हप्ता येणार याबद्दल सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरल्या होत्या। यामुळे शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालं होतं। आता शेतकरी मित्रांनो बघा, नेमकं नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार व तसे शेतकरी मित्रांनो बघा, सध्या सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरल्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाहायला मिळत आहे। आता कोणी म्हणत असतं की बघा नमो शेतकरी योजनांचा आज हप्ता येतील, तर कोणी म्हणत होतं की बघा उद्या हप्ता येतील, अशा अफवा पसरल्या होत्या। पण नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमके कधी वितरित होणार यांचे ठामपणे अधिकृत तारीख कोणीही सांगू शकत नव्हतं। या संभ्रमाच्या वातावरणात शेतकरी बांधव नाराज होते। यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, यावरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली। यामध्ये पहिल्याच टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता वाटप होणार यांची माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बघा, वितरणीची निश्चित तारीख कोणती असली हेच स्पष्ट करण्यात आलेले आहे। या योजनातून कोणकोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र ठरवले जाईल याबद्दल निकषही जाहीर करण्यात आलेले आहे। आता ही सर्वात मोठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही चर्चा केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री महोदय या माध्यमातून आता बघा नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे, जी म्हणजे माहितीद्वारे तीव्रता कळली जाईल। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही योजनांचे 4000 रुपये एकत्र मिळणार असे सांगितले होते, परंतु अचानकच फक्त PM किसानचेच पैसे जमा झाले, नमोचे पैसे का आले नाहीत असे शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात आहे। आता यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारकडून बघा, आता तुम्हाला PM किसानचे पैसे येत असतात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे पैसे शेतकऱ्यासाठी वितरित केले जातात। आता PM किसानचे योजनांचा कोणतेही विशेष अटी किंवा पात्रता लागू नाही, परंतु नमो शेतकरी योजनांचा गोरगरिबी आणि गरजू शेतकऱ्यासाठी असलेली ही काही अटी लागू केल्या आहेत। नमो शेतकरी योजनांसाठी अटी आणि पात्रता निश्चित करण्यासाठी हप्ता काही दिवसात मागे ठेवला होता। अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून बघा 4000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता नमो शेतकरी योजनांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चालवली जाते। 4000 रुपये एकत्र देण्याबाबत जी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती, त्यावर मुख्यमंत्रीने खुलासा केला आहे की आम्ही आता कधीही 4000 रुपये एकत्र पाठवत नसतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले। पहिल्या PM किसानचा पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर नमोचे पैसे वितरित होतात। आता ही प्रक्रिया म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, 4000 रुपये येतील असं उगाच शेतकऱ्याला सांगितलं जात होतं। प्रत्यक्षित 2000 PM किसानचा आणि नंतर 2000 नमो शेतकरी योजनाचे असतात। आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता जमा होण्याची तारीख आता मुख्यमंत्री अधिकृतपणे जाहीर केलेली आहे। 8वा हप्ता नेमके कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि कोणते अपात्र ठरलेले आहे यांची विस्तार अपडेट आता तुम्हाला इथं मिळणारच आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा PM किसानचे पैसे आले, नमोचे कधी येणार या चर्चा आता पूर्णविराम मिळालेला असून आता नमो शेतकरी योजनासाठी 4 कोटी म्हणजे की 4000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। ज्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यासाठी या पैशाचा वाटप होणार आहे त्यांची अधिकृत माहिती आता तुम्हाला सांगण्यात सुरुवात करत आहोत। बघा, मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ही 100% खरी आणि अधिकृत तारीख जाहीर झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते। आता पहिल्या टप्प्यात लाभ मिळणाऱ्या गरीबी शेतकऱ्यांची संख्या जास्त असलेल्या 12 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। यांचे नंदुरबार म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, यामध्ये काही जिल्हे सुद्धा आहे। बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पुणे जिल्ह्यामध्ये जे का तालुके आहे त्यांच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे बघा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। आता कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्याचे
काही केले आहे. यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की जेव्हा नमो शेतकरी योजनांचा जी.आर. निघतो आणि ते पैसे मंजूर होतात, त्याच वेळी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात. त्याचप्रमाणे बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलेली ओरिजिनल तारीख तुम्हाला या माहितीद्वारे मिळणार आहे. अनेक ठिकाणी खोटी माहिती पसरली जात आहे. आता शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. ज्या शेतकऱ्याला PM किसानचे 2,000 रुपये मिळाले आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांचे नाव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र आहेत. व तसेच बघा, सर्वात महत्त्वाची अटी म्हणजेच की तुमच्याकडे मतदान कार्ड, ओळखपत्र असेल तरच नमो शेतकरी योजनांचा लाभ मिळेल. बघा, पहिल्या टप्प्यात निवडलेल्या या 12 जिल्ह्यामध्ये या बघा 15 डिसेंबरच्या नमो शेतकरी योजनांचा लाभ वितरित होण्याची शक्यता होती. पण शेतकरी मित्रांनो, आता ही तारीख ढकलण्यात आलेली आहे. म्हणजे बघा, 20 तारखेला तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. तुमचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकमध्ये असेल, तसेच पोस्ट ऑफिस बँकमध्ये असेल, यापैकी कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला 2,000 रुपये या तारखेला जमा होणार आहे. की 20 तारखेला तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. जर शेतकरी मित्रांनो 20 तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्र बघा, आता 2 दिवस राहिलेले आहे. आता पैसे डायरेक्ट जमा होणार आहे. धन्यवाद.